नमस्कार, मी तृप्ती तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज जी आहे ती मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। होळीसाठी जी पुरणपोळी आत्ताच आपण झालेली आहे पाहून, आता या पाडव्या स्पेशलसाठी मी जे आहे ते आमरसपुरी करण्याचा बेत केलेला आहे। तर आमरसपुरीची जी आहे ती आपण रेसिपी पाहूया। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आमरस होतो आणि आज मी तुम्हाला आमरस मी कसा करते ते दाखवणार आहे। तर काही नाही आहे, फक्त आपल्याला आंबे हवेत। आंब्याचं सीझन चाललेला आहे, तर आंबे आहेत ना कधी कधी गोड नसतात, थोडेसे आंबट असतात। तर अशा वेळेस काय करायचं, खाण्यापेक्षा आहे ना ते कट करून साखर घ्यायची, अर्धा वाटी साखर घ्या, मिक्सरला त्याची पिठी साखर करून घ्या। त्यामध्ये जे आहे ते आंबे चांगले स्वच्छ धुवून कट करा आणि त्याच्यातला जो पल्प आहे, गर आहे आंब्याचा, तो चमच्याच्या साहाय्याने किंवा सुरीने कट करून तुम्ही जे आहे ते त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला। आणि आपल्याला मिक्सरला फक्त ते वाटण वाटून घ्यायचे आहे। हे बघा, व्यवस्थित असं जास्त मिक्सर फिरवायला लागणार नाही। तुमच्याकडे जर का अमूल मिल्क क्रीम नसेल आणि घरची साई असेल, मी जशी माझ्या घरात दुधाची जी साई आहे ती घालून त्याच्यामध्ये फक्त फिरवलेलं आहे। आणि हे बघा, वेलचीचे आपल्याला दोन वेलची त्यात घाला आणि मिक्सरला बारीक करा आणि आंब्याचा जो आमरस जे आहे तो अगदी झटपट तयार होतो। बस मग काय, ह्याच्याबरोबर पुरी करा आणि आमरस पुरी, ह्याच्यात थोडंसं दूध आणि अजून थोडंसं दूध मिक्स केलात तुम्ही आणि जराशी साखर मिक्स केलात तर तो मँगो ज्यूससुद्धा होतो। म्हणजे मँगो जर का मुलांना मिल्कशेक हवा असेल तर तो सुद्धा करून देता येतो। पण आज बेत स्पेशली पाडव्यासाठी जो आहे तो आमरसपुरीचा आहे, तर त्यामुळे मी ही आमरसपुरी केलेली आहे। झटपट होणारी अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा।